बायकोचा राग आला तर काय करावे? बायकांना, मुलींना खूप बोलायची सवय असते. त्या खूप काही बोलतात. शेवटी काय बोलावं हे त्यांना सुद्धा कळत नाही. बायको आपल्यावर ओरडली की आपण शांत राहायचं. "हो, हो, तुझं खरं आहे. माझंच चुकलं आणि लगेच तू खूप छान दिसायलीस आज. माझ्यासाठी एवढी नको तयार होत जाऊ. मला तू बिना मेकअपचीच खूप आवडतेस." खरंच असंच हळूहळू तिला दुसरीकडे बोलत बोलत नेत जा. कारण बायका मुलींना राग पण खूप लवकर येतो, शांतही तेवढ्याच लवकर होतात. त्यांचा त्रास म्हणजे ते काय आपल्या अंगावर तलवार घेऊन येत नाहीत. उगी टोचून बोलतात. लांब लचक हे ते सांगतात. आपण फक्त तिला बघत शांत ऐकायचं. मग हळूहळू तिचा राग शांत होईल. बायकांनीही थोडं आपल्या नवऱ्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यांना काही बोला, तो ऐकतोच. कारण तुमच्या एवढं त्यांच्या जवळचं कोणीच नाही त्याला. आतून त्याच्या मनाला रडू येईल असं बोलू नका. त्रास म्हणजे काय असतो? नको नको वाटणारी गोष्ट जास्तच पुढे येऊ लागली की मग त्याचा त्रास आपल्याला दिसतो. आपण बायकांना समजलं पाहिजे. त्यांनाही नवऱ्याच्या भावना कळाल्या पाहिजेत. त्यांचंही कधी ऐकत जा. एकतर पुरुष जास्त बोलत नसतो. तुम्ही रोजच त्यांच्या मागे लागून लागता की कुणालाही त्रास होणारच. कितीही शांत असला की मग तो चिडतोच. पुरुषांनी थोडं बायकांना बाहेर नेत जा. ती जास्तच काहीतरी वेगळं बोलू लागली की मग हिला बाहेर फिरण्याची तारीख आली म्हणून समजा. बायका या नवऱ्यासमोरच रिलॅक्स होतात. त्यांना खूप तुमच्याशी बोलावंसं वाटतं. आपण कामात असतो त्यामुळे वेळ देऊ शकत नाही. मग ह्या दिवसभर घरात बोर होतात. नवऱ्यासारखं आईवडिलांना तिला खुलून मन मोकळं बोलणं होत नाही. ती आपलीच वाट बघते. मग आपण थकून येतो. तिचं बोलणं थोडं त्रासदायक वाटू लागतं. त्यावेळी आपण पण थोडं सहन करा. कामावरून आल्यावर ती जास्तच उदास नाराज वाटली की तिला एकट्यात बोलवा. थकलेले केस मागे सावरून 2 सेकंदाची छानशी कपाळावर किस घ्या. हात खोलून तिला हग करा. त्यावेळी तिचा दिवसभराचा सगळा ताण क्षणात कमी होईल. दिवसभर प्लॅन केलेले सांगण्यासाठी तिच्या डोक्यात काहीच राहणार नाही. मग ती आपल्यासोबत गोडच वागणार. कधीही बायकांना, मुलींना त्रास म्हणून बघू नका. त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.